एक तर तो स्वतःच्या धुंदीत असतो, त्यामुळे त्याला कळत नाही काय चाललेलं आहे. मग त्याला एक्सप्लेन, अरे असं असं घडलं, अच्छा हो का, असं असतं त्याचं. बघताय ना मला, आय एम अप्सरा. मुलींनो ऐका, मी माझे केस उगीच पांढरे नाही झालेले. तो थोडा नॉटी आहे, तो मोठ्याने हसतो, किडे करत असतो, त्यामुळे त्याला मिस्टर नॉटी म्हणता येईल. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर आहे आणि मोनिका माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहे? मी खूप मस्त आहे. आणि मी असा विचार केला इथे आलीच तर सगळ्या कलाकारांची पोलखोल करूया, बघूया ना हे लोक किती रीलवर इतका धिंगाणा करतात. थोडं मागे काय आहे, तो आपले प्लग कार्ड्स आणलेले आहेत आणि तुम्हाला सांगणार आहेस कोण कोण आहे. ठीक आहे, सेटवर लेट करंट कोण आहे? अश्विन. अश्विन लेट करंट. त्याला एक तर तो स्वतःच्या धुंदीत असतो, त्यामुळे त्याला कळत नाही काय चाललेलं आहे. मग त्याला एक्सप्लेन, अरे असं असं घडलं, अच्छा हो का, असं असतं त्याचं. त्यामुळे अश्विन. नाही प्रतीक. ओके, सेटवर गरीब गाय कोण आहे? जुई खूपच गरीब आहे ग, काही बोलत नाही. तिच्या डोक्यात किडे चालू असतात, पण ती ना अगदी अशी शांत बसून असते, त्यामुळे ती गरीब गाय. ओके, सतत शॉपिंग. सतत तुझं नाव देऊ शकतेस? नाही, हे पण जुई आहे. ओके, ती मेकअप सतत काही ना काहीतरी तिच्याकडे मेकअपचं कोणतं तरी नवीन प्रॉडक्ट असतं, त्यामुळे जुई सतत शॉपिंग. ओके, सेटवर अप्सरा कोण आहे? बघताय ना मला, आय एम अप्सरा. मी डान्स करत असते, मी टाइमपास सगळ्या गप्पा मारत असते, खूप बडबड करते, त्यामुळे अप्सरा. आणि माझं नाव मोनिका, ते मेनका मोनिका. ओके, नया है वह. सतत म्हणजे हा नवीनच आहे, त्याला काय सांगायचं? नया है वह. हे महिपत म्हणजे जे आपले माधव काका आहेत, तर ते आमच्याकडे परवा सीन करून गेले, तर ते माझ्यासाठी नया है वह. आणि ते इतके किस्से सांगतात, तर आमच्यासाठी सगळं नवीन नवीन सरप्रायझिंग असतं, तर नया है वह. खूप मस्त. माझंच खरं. माझंच खरं हे म्हणजे माझी आई प्राजक्ता ताई. ती असं असतं की अगं मुलींनो ऐका, मी माझे केस उगीच पांढरे नाही झालेले, माझं खरं आहे ऐका. तर ती प्राजक्ता ताई म्हणजे माझी आई. ओके, काळजाचा तुकडा. आय गेस अमितच असेल, सगळ्यांच्या काळजाचा तुकडा, कारण की तो सगळ्यांबरोबर खूप छान वागतो, सगळ्यांबरोबर त्याचं एक वेगळं बॉन्डिंग आहे, इक्वेशन आहे, आणि सगळे त्याच्याशी छान गोड यांनी बोलतात. सो आणि त्याच्या काळजाच्या तुकड्याला तो घेऊन येतो नेहमी सेटवर, म्हणजे त्याचा मुलगा. सो तो काळजाचा तुकडा आहे. खूप मस्त. मिस्टर नॉटी कोण आहे? नॉटी कोण आहे बरं आमच्याकडे? ऍक्च्युली अपूर्व रांजणकर जो आहे, अप्पू, तो थोडा नॉटी आहे. तो मोठ्याने हसतो, किडे करत असतो, त्यामुळे त्याला मिस्टर नॉटी म्हणता येईल. ओके, लेट लतीफ कोण आहे? लेट कोण येतं सेटवर? आय गेस मला अपूर्वचाच किस्सा कळाला होता की त्याचा 8:30चा कॉल टाइम होता आणि तो 12:30ला आला होता. हो ना, घेतलं त्याला सेटवर? त्याच्यासाठी थांबले होते सगळे, त्यामुळे तो लेट लतीफ आहे असं मला कळलं होतं. तेव्हा माझं शूट नव्हतं. ओके, आला मोठा शहाणा. आला मोठा शहाणा. आला मोठा शहाणा असं कोणी नाहीये ऍक्च्युली. नाही, कोणी नाही की स्वतःच करणार. अजून तेवढे आम्ही एकमेकांना ओळखत नाही, त्यामुळे इतकं पटकन म्हणे आला मोठा शहाणा असं नाही करत, त्यामुळे ते कोणी नाही. ओके, कोणाचं काय तर कोणाचं काय? कोणाचं काय? आजी. आजीचं सगळं फिरून माझे पाय दुखतात. आम्ही काहीतरी सांगत असू की आजी हे केलं घरी, अगं माझे पाय दुखतात ना, त्यामुळे मला स्वयंपाक करता येत ना, तर आमचं जो आजी, अगं आम्ही काय बोलतोय, रेसिपी डिस्कस करतोय, तुझ्या पायावर सगळं फिरून तुझ्या पायावर काय येतं. तर आजी कोणाचं काय तर कोणाचं काय. ओके, बडी बडी बाते. बडी बडी बाते और वडापाव खाते अशी एक म्हण आहे. बडी बडी बाते कोण असेल बरं? नाही हा, बडी बडी बाते नाही रे कोणी, असं कोणी हे नाही, म्हणजे कोणी नाही एवढं, कोणी नाही करत की मोठ्या गप्पा नाही आहेत कोणाच्या. शेवटचं, मिस्टर प्लेयर कोण आहे? मिस्टर प्लेयर चैतन्य जो आहे, जो आमच्याकडे चैतन्यच करतो, तो मिस्टर प्लेयर आहे असं म्हणता येईल, कारण तो सध्या साक्षी बरोबर त्याचे भरपूर सीन आहेत आणि त्याच्याबरोबर ऑलरेडी असं म्हणजे त्याची लाईफ बघता, आय डोंट नो, म्हणजे मला माहित नाही, कॅरेक्टर बघता आय थिंक ही इज मिस्टर प्लेयर. खूप मस्त. सगळ्यांना सगळं देऊन झाले. स्वतःला गरीब गाय नाही, स्वतःला काय दिलंस तू? अप्सरा दिलं. पण रिअल लाईफ मध्ये स्वतःला एखादं द्यायचं असेल ऍडजेक्टिव्ह, तर काय देशील? मी खूप गुणी, संस्कारी आणि हुशार मुलगी आहे. पण
काय आय डोंट नो, आय एम अ गुड गर्ल. गुड गर्ल. ओके, Yes. गुड गर्ल सोबत आपण गुड गप्पा मारल्या. सो थँक्यू सो मच. छान पोलकोल केली आणि सगळ्यांबद्दल करेक्ट सांगितलंय. नाही, अजून कोणी सापडलं बडी बडी बाते और वडापाव खाते, अजून ते कोणी नाहीये आणि आय डोंट थिंक कोणी असेल, कारण की सगळे इथे छान मन एकजुटीने आणि छान राहतात. आणि कोणी असं करत असेल तरी 4 लोक असतात त्याला खाली खेचायला. त्यामुळे खूप मस्त आणि मालिका फार सुंदर सुरू आहे. तुमचं काम सगळ्यांचं छान सुरू आहे. मी आता बघितलं लंच ब्रेक मध्ये तुम्ही खूप छान गप्पा मारत जेवत होतात आणि तेच कदाचित पडद्यावर खूप छान पद्धतीने दिसते आणि तसेच राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.